सुरुवात झाली बाई, काय राडा तर होणार. नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी होणार आहे आणि खूप शांत होणार आहे ब्लॉग. काही धावपळ नाही, काही नाही. आणि त्याच्यानंतर आपली जी शेती आहे, म्हणजे जी आपली फार्मिंग, पूर्ण आपल्या शेतीतून काय उत्पादन येतं ते सर्व सांगतो बाई. आज ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत. आणि कोणी चॅनलवर नवीन आलेलं असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या बाई, बस सपोर्ट करा. आता सुरुवात झाली बाई, काय राडा तर होणार. शंभर टक्के ब्लॉग कंटिन्यू करा, कंटिन्यू. लेट्स गो पब्लिक. आपला हा रिंग लाईट आणि इथं याचा सेटअप काहीच झालेला नाही अजून, फक्त लावून दिलं आहे. महाराज आपले दैवत बघू शकता बाई. आणि इथे पण भरपूर काम बाकी आहे आपलं अजून. फर्स्ट मोबाईल जो फुटला आणि त्याचा बॉक्स माझ्याकडे राहिला. पब्लिक, आपला जो हा मोबाईल फुटला बाई, सो तो मोबाईल म्हणजे फार आपलं ड्रीम होतं. आणि जेव्हा तो ड्रीम फुटला म्हणजे खूप अवघड होतं माझ्यासाठी. सो आता मी हा न्यू घेतला, म्हणजे मी दाखवतो तुम्हाला. येतो बघू शकता, हा फर्स्ट होता ना, हा दुसरा आहे. तर एवढे पैसे आपले असेच म्हणजे असे पाण्यात गेले समजा, याच्यात एक रॉयल एनफील्ड आली असते. तर जाऊ द्या, सोडा तो विषय. तो आपला ड्रीम होता, तो फुटला. आपला ड्रीम जेव्हा फुटतो ना, इतका त्रास होतो का, खूप डिप्रेशनमध्ये होतो, असा ब्रेकअप होतो असं. जास्त जी वस्तू असते बाई, म्हणजे जी आपली जी वस्तू असते त्याला जास्त जीव नका लावायचा. जीव जर लावला जास्त त्या तर असं होतं, हे फुटतं वगैरे. तसंच लाईफमध्ये खूप गोष्टी होतात, जसे की जास्त जीव लावला, समजून घ्या तुम्ही. तर म्हणजे जीव लावा, पण तेवढंच जेवढं समोरचं आपल्याला जीव लावेल तेवढं, ठीक आहे. सो चला, ब्लॉग कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला आजचा मी काय विषय. सो आता हे ब्लॉग येतील, खूप भारी भारी ब्लॉग येतील आता, कंटिन्यू येतात, कंटिन्यू करा. या जामचं झाड, याला अजून आलेलं नाही फळ, दाखवतो मी. हां, लागतं आहे, याला स्प्रे केला आहे थोडं. त्याच्यानंतर आहे सीताफळ, खूप फेवरेट आहे माझं, बघू शकता. फळ लागलेलं आहे अजून. झाडं लावा आहे फक्त बस. हे बघा, इथं पण लागले. ते थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला, असं म्हणजे थोडं खराब होतं आहे, असं ड्रॉप्स पडत आहे त्याला. ते बाकीचं ठीक आहे बघा. तर जीव लावा झाडांना पण, काय. त्याच्यानंतर आहे केली, बघू शकता. त्याला काय अजून आलेलं नाही काही, पण ठीक आहे, ओके एकदम, काही विषय नाही. हे आपलं गावाकडचा टूर आहे पूर्ण. सो चला आता शेतात जाऊ. चाललंय पण शेतातला टूर देतो तुम्हाला. आपल्याकडे काय काय येतं, कसं काय काय पिकतं, म्हणजे काय आपण शेतीतून काय काय घेऊ शकतो आपल्याकडे, आपल्या गावाकडचं, तो पूर्ण टूर देतो. कंटिन्यू करा बाई. गाईस, पिंपल झालं मला, सो काही नाही, ठीक आहे. सो चला कंटिन्यू करा, कंटिन्यू. हे आपले बागेतले फुल कोणासाठी. तोडतो मी, चला लेट्स गो. विहीर बघा भाई, विहीर भरपूर पाणी आलंय, बघू शकता. आता काय म्हणता याला, कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता याला इतकी मेहनत लागते ना भाई. आयुष्य घडवायला जशी मेहनत लागते, तशी ही सुगरण या खोप्याला, त्याच्या घरट्याला बनवण्यासाठी पूर्ण मेहनत करते भाई. किती जरी पाऊस आला तरी ते भिजत नाही, एवढी मेहनत करते भाई ती. सो चला अजून दाखवतो पुढे, कंटिन्यू करा, आज मजा येईल भाई. कंटिन्यू लेट्स गो पब्लिक. कसा दिसतो, छान. दिल पे अपने जोर, लव मी थोडा. देखो भाई, वावर येतो तो, पावर आहे. चला बघू शकता भाई, मका आपली. हा जो मका आहे, जो हा भुट्टा, दिस इज व्हेरी व्हेरी खट्टा मिठा, बट नॉट तो जो मकई असतो, तो भुट्टाचा, तो वेगळा असतो. आणि ह्या शेतीचा आपला पैसे कमवायला. सो जो असतो तो वेगळा असतो, तो बुजून खाण्यासाठी, जो सिटीमध्ये फार चालतो, तो वेगळा असतो. हा साधा आहे,
हा याच्यात काही नाही एवढं. दिस इज मकई इज व्हेरी निळा. बेस्ट ऑफ बेस्ट. आता दाखवतो नेक्स्ट काय ते. कंटिन्यू कर. हे बघा हे सर्व चिमण्यांनी खातलं. हा जो प्रकार आहे हा म्हणजे शेतकऱ्याच्या घासातला घास आपण पक्ष्यांना देतो. बघू शकता. जोपर्यंत आपण एक कापत नाही, जोपर्यंत याची पूर्ण वाढ होत नाही, तोपर्यंत चिमण्या पक्षी तेच खातात. तोपर्यंत आपण नाही खायचं. त्यांना पण खाऊन द्या. ते कुठं जातील खायला नाही का. असं पण जेव्हा त्यांना पण खाऊ द्या. असंच मेहनत करावी फक्त बस. ब्लॉगला सपोर्ट करा. दिस इज बाजरी इज व्हेरी फॅन्टॅस्टिक. दिस इज बेस्ट ऑफ बेस्ट. लाईफमध्ये जे करताय ना भाई करत चला फक्त बस. हेच बघा अजून सुकला नाही तिच्यासारखं. भाई मेहनत करा फक्त बस. मेहनत. कोण काय म्हणतंय हसतंय बोलतंय भाई लक्ष नका देऊ. स्वतःचे कंटेंट आहे ना ते क्रिएट करा, जनरेट करा, मेहनत करा, भरपूर करा. कोण काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या तर जे होईल ते करा फक्त. मला तर खूप काय म्हणतं तू ब्लॉग बनवतो, हे करतो, व्हिडिओ बनवतो, असं तसं. बाई गेलं इकडून आलं ना इकडून सोडायचं. आपल्या जे कंटेंट आहे दाखवा फक्त पब्लिकला. आणि पब्लिक आपल्याला खूप प्रेम करते. मी माझा जो मोबाईल फुटला होता त्याच्यामुळे जास्त वांदे झाले होते आपले, म्हणून ते ब्लॉग्स रील्स काही येत नव्हते. तो आता कंटिन्यू येत जातील. तुम्ही फक्त सपोर्ट करा बाई, भरभरून प्रेम द्या बस. एवढंच मी सांगतो. आणि कंटिन्यू फुल पावसाचं वातावरण झालं आहे. फुल पाऊस एवढं जर तुटलं ना खाली बाजरी फुल. बघू शकता इथून स्टार्ट झाला ते तिकडेपर्यंत एवढी पूर्ण आपली शेती बाई. यम्मी पाईप कांदा लावला आपण. मेहनत बी बघा. बघू शकता हे पण झाड लावले आपण. खूप भारी फुल आलं आहे त्याला. याला म्हणतात ब्लॅकबेरी. खूप भारी लागते. असं जर पिंकली तर भारी वाटते. पण अजून थोडी स्ट्रॉबेरीचाच प्रकार आहे. अजून आंबट आहे. जेव्हा ब्लॅक होईल ना तेव्हा लय भारी लागते. आमचे मम्मी असे पिवळे पिकले ते खावं नाही लागत. फक्त असं भारी वाटतं ट्री. गाईज बघू शकता दिवस बुडलाय आता. बबडीचा फुल अभ्यास चाललाय. बघू शकता. तू मस्त प्यार करते व नाही करते. मी गावात आलो होतो, थोडं काम होतं तर गणपती बाप्पांची फुल तयारी चालू. मी दाखवतो तुम्हाला. सर्वेश भेटलाय. बोल सर्वेश काय बोलतो आपल्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की पब्लिक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मी दाखवतो तुम्हाला आता गणपती बाप्पांची काय तयारी चालली आहे गावात. थोडं झालं होतं आपण बाहेर. थोडा कुरकुरा वगैरे घेतला. त्याच्यानंतर चाय, कुरकुरा, थोडंसं नाश्ता केला. बाहेर गेलो होतो आपण. थोडं काम होतं. चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल कोणी नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लव यू ऑल.